राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आत्तापर्यंत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात कोणते आणि किती धान्य मिळणार आहे याची जी माहिती आहे ते धान्याच्या दुकानावरती गेल्यावरच मिळत होती। मात्र आता नागरिकांना रेशन दुकानात जाण्याआधीच त्यांच्या मोबाईलवरती SMS द्वारे धान्याचा जो तपशील आहे तो मिळणार आहे। त्यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता वाढण्याची शक्यता आली असून ही जी सोय आहे ते नागरिकांसाठी एक मोठा दिलासादायक ठरणारी आहे। राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि अनियमितता रोखण्यासाठी पुरवठा विभागाने ही नवीन प्रणाली जी आहे ते लागू केली आहे। नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना या SMS सेवा मिळण्यामध्ये सुरुवात झाली असून यात ज्वारी, तांदूळ आणि गहू किती मिळणार आहे याची जे स्पष्ट माहिती आहे ते नमूद केली जाते। नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला धान्य वाटपापूर्वीच संदेश मिळणार आहे। या संदेशामध्ये मिळणाऱ्या धान्याचा प्रकार, प्रमाण आणि महिन्याची नोंद असेल। तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत हे धान्य पूर्णपणे मोफत असल्याची माहितीही या SMS म्हणजे या संदेशामध्ये नमूद केली जात आहे। धान्य घेतल्यानंतर पावती घेणे अनिवार्य असल्याचेही या SMS द्वारे सूचित करण्यात येत आहे, ज्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे। पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना तक्रारीसाठी एक टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे। नागरिकांना काही अडचण असल्यास ते 1800-224950 किंवा 1967 वर संपर्क साधू शकतात। हे जे 2 नंबर आहेत हे रेशन कार्डचे म्हणजे रेशन तक्रारीचे टोल फ्री क्रमांक आहेत। दोनही जे नंबर आहेत ते टोल फ्री क्रमांक आहेत। याशिवाय संदेश न मिळाल्यास जो लाभार्थी आहे तो मेरा रेशन ॲपवर आपला आधार क्रमांक टाकून धान्याचा जो कोटा आहे तो तपासू शकतात। या ॲपमुळे मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष मिळालेल्या वाट्यामध्ये जो फरक आहे तो ओळखणे सोपे झाले आहे। ही जी SMS सेवा आहे ही फक्त त्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे ज्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या रेशन कार्डशी जोडलेला आहे। त्यामुळे अजूनही ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या रेशन दुकानामध्ये जाऊन नंबर नोंदणी करावी असे जे आव्हान आहे ते सरकारकडून करण्यात आलेले आहे। सध्या या नव्या तांत्रिक प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्याचे पुरवठा विभागाने मान्य केले आहे। काही लाभार्थ्यांना चुकीचे संदेश मिळाल्याच्या तक्रारीवर तपास सुरू असून जे प्रणालीचे अपडेटिंग युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। तर आता ज्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या रेशन कार्डशी लिंक आहे त्यांना आता या नोव्हेंबर महिन्यापासून किंवा डिसेंबर महिन्यापासून म्हणा किंवा जानेवारी महिन्यापासून सुद्धा ही जी SMS सेवा आहे ती सुरू होऊ शकते। कारण कसं आहे, ज्यांच्या रेशन कार्डला त्यांचा मोबाईल नंबर लिंक आहे, समजा ज्यांच्या रेशन कार्डला तो जुना नंबर लिंक आहे आणि तो आता बंद आहे, तर तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता किंवा मेरा रेशन ॲपवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जे आहे ते अपडेट करू शकता। लवकरात लवकर तुमचा जुना नंबर जो बंद झाला असेल तर तुमचा जो नवीन नंबर आहे तो लिंक करा म्हणजे अपडेट करा। तर तुम्हाला ही जी SMS सेवा आहे, तुम्ही धान्य घेतले तर किती धान्य मिळाले, तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे नव्हते, किती धान्य मिळाले, हे सगळी माहिती जी आहे तुम्हाला SMS द्वारे मिळणार आहे। तर ज्यांनी जे आहे रेशन कार्डला मोबाईल नंबर अपडेट केलेला नाही म्हणजे लिंक केलेलं नाही त्यांनी आपल्या रेशन दुकानात जाऊन त्यांनी लवकरात लवकर मोबाईल नंबर जे आहे ते अपडेट करा, लिंक करा। ठीक आहे, हे असे सरकारकडून स्पष्ट आव्हान जे आहे ते करण्यात आलेले आहे। सरकारकडून म्हणा किंवा पुरवठा विभागाकडून म्हणा असे जे आव्हान आहे ते करण्यात आलेले आहे। तर लवकरात लवकर जाऊन तुमच्या रेशन दुकानात जाऊन जे तुमचा मोबाईल नंबर आहे तुमच्या रेशन कार्डला जो आहे तो लिंक करून घ्या, तेव्हा तुम्हाला ही जे SMS सेवा जी सुविधा आहे ते मिळणार आहे। ठीक आहे, तर समजली मंडळी माहिती? तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।